दिला देह भजन गो मटा तुहा झाला फाटा वादिकेचा। अरे निकामे वर फुटून राहिले राजा भजनात 3 माणसं असतात आमच्या इकडचे 3 आणि इकडचे 3 भजनारे माणसानेच सापडतो पडशे बुवा जोळ आला कठीण झालं भजनात तो नरते हा दुर्लभ आहे कालच्या बाबाजींनी सांगितलं पुण्य आणि पापाचं काहीतरी निमित्त असूनच हा नरदेह मिळते दुर्लभ आहे। नाथ महाराज काय नाथ महाराज प्रमाण आहे काय दुर्लभ जाणार तुम्ही वाचलो यामध्ये दुःख यातना तुम्ही आठवा मधुसूदना वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा। 100 वर्षाची गणना संतांनी गणना केली 100 वर्षात राहिले कोणी जुने लोक होते गावरान आले ते आतापर्यंत टिकले आता हुकले आता 100 वर्षाचा मिथून आमच्या याच्यात कठीण आहे 50 वर्ष माणसाचे झोपीतच चालले अर्धा आयुष्य झोपीत चाललं अल्प आयुष्य मानवामध्ये काय अर्धरात्रीनं खाल्लं उरले 50 मध्ये बालत्व पिढा रोष लहानपण आलं तरुणपण आलं म्हातारपण आलं त्याच्यात गेले 25 उरले 25 लग्न आले कार्य आले याचे धोळे पूर्ण आले त्याचे धोळे पूर्ण आले त्याचा संबंध मोड याचा संबंध कर हे धंदे आले आयुष्य खलास झालं हे कधी करणार ज्याच्यासाठी मानवाला देह मिळाला ते आपण कधी करणार कबीर महाराजचं सुंदर
भजोगे अब तुम कब भजोगे पण कापसा पण टाइम काढला दादा रे भजनाची आवड जर माणसाच्या मनात निर्माण झाली तर तो कसाही त्याच्यासाठी टाइम काढ. बरं याच्यात चूक आहे बरं. एक करोडी म्हणून गावात कवट्यामध्ये करत त्या आजोबाने इतका भजनाचा छंद. मी एक वेळा गेलो असे सहज भेटलो होतो भजनाला म्हटल्यानंतर जयरी 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 म्हणून बाजी कधी आली बाबा मी कालच आलो बाबा इतका म्हणे आपल्याला मग भजन असेल नाही आवडत. मी गेलो म्हणजे भजन ज्याला छंद आहे तो भजन कुठेही झालं कुठेही असो. जसे आपले दुकान शोधणारे ती दुकान शोधतात आपलं दुकान औषध त्याप्रमाणे ठीक आहे. आता कळपणी जेवता काही पूर्ण नाही म्हटलं आपण तुम्हाला घ्यायला येतो आपण घ्यायला येतो बरं पण म्हणेपर्यंत डोक्यावर पेटी उचलली ना आपण काय छंद झाला हो. किती छंद झाला मला. 70-75 वय असणारा म्हातारा इतकी भजनाची आवड इतकी हरीच्या नामाची आवड त्याने माणसाच्या हरिनामाने जीवाचं कल्याण होते. नाही निदान तुमच्यावर तुमचे मुलं जर यामध्ये वारकरी संप्रदायामध्ये कोणी असलं नाही मुलगा कीर्तनकार झाला तरी नाही मृदुंगाचार्य झाला तरी चालेल. टाळकरी नाही गायनाचार्य जरी नाही झाला तरी चालेल. पण या वारकरी संप्रदायाची ताकद आहे महाराज. त्या मुलाला यामध्ये आल्यानंतर किमान त्यावर संस्कार तरी चांगले वारकरी संप्रदायात आलेला माणूस कधी स्वतःच्या आई वडिलाला घराबाहेर काढणार नाही. तिच्या संतांची शिकवण नाही जातात. किमान तितकं तरी प्रेम त्याच्या हृदयात आहे. ही आमची शिकवण हे वारकरी संप्रदायाची शिकवण आहे. मनुष्याला 3.5 हाताचा हा नरदेह दिला फक्त हा माया माया करतच फिरून राहिला. कबीर महाराज प्रमाण आणखी एक आवड हात हात कमान मध्ये अल्लाह ने तुझे दिया खाया पिया सुख से सोया ना हक जमाना खाया पिया सुख से सोया ना हक जमाना पाया खाया पिया सुख से सोया ना हक जमाना पाया तू भज मन नारायण तू भज मन नारायण. 3.5 हाताचा नरदेह आहे. नुजू नका सध्या घरी गेल्यावर मग आपापल्या हाताने 3.5 हाताचा आहे बरं. आधीच सुरू झालं ते 3.5 हाताचा नरदेह भगवंताने दिला आहे. मातीतच जाणार आहे. तरी माणसाला किती गर्व हे माय इथं आपलं काही नाही झालं.
126 वर्ष अगोदर आमच्या बाबाने लावलेलं हे झाड, हा वृक्ष आज मोठा कल्पतरू निर्माण. निवलेचे रोप लाभिले द्वारी त्याचा वेदू गेला. योगेश रोप लाविले द्वारी त्याचा वेणू गेला. गगनावरी मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिताची भरू कडी आजी आला. आज आमचा शिवगिरी बाबा नवयुवक तरुण मंडळाद्वारे मोगरा फुलला हे तरुणच करू शकतात. हे कार्यक्रम म्हाताऱ्या माणसाच्या होत नाही. जोरदार तरणा भाग्यवंत